फ्रेंड, आज हम स्टैंडर्ड 8 का मराठी सब्जेक्ट का लेसन नंबर 12 देखते हैं, जिसका नाम है शब्दकोश। तो इसमें एक्सरसाइज में क्या दिया है? शब्दकोश मतलब क्या होता है स्टूडेंट? डिक्शनरी। इसमें दिया है स्थूलवाचन। स्थूलवाचन मतलब डिक्शनरी जो रहता है उसे शब्दकोश बोलते हैं। इंग्लिश में तुम लोग ने डिक्शनरी वर्ड सुना होगा। तो यहाँ पर मैं देखो, वाक्य प्रचार व त्याचे अर्थ वो हम लोग देखते हैं। फर्स्ट दिया है अवलंब करणे, आचरणात आणणे, टू फॉलो, टू इम्प्लीमेंट, इसको बोलते हैं अवलंब करणे। समाविष्ट करने मतलब क्या होता है? शामिल करने। टू इंक्लूड, टू इनकॉर्पोरेट, उसमें इन्वॉल्व करना ऐसा। थर्ड दिया है योजना करणे, योग्य आखणी करणे, टू प्लान, टू अरेंज। नेक्स्ट है मोल करणे, महत्व करणे, टू अंडरस्टैंड द वैल्यू ऑफ, टू नो द वर्थ ऑफ समथिंग। तो इसका अर्थ दिया है स्टूडेंट। नेक्स्ट हम लोग देखते हैं उसमें देखो, ये स्वमत क्वेश्चन है। तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर त्यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा। तो उसका आंसर इधर दिया है, देखो मैं रीड कर रही हूँ, तुम लोग इस तरह से नोटबुक में राइट कर सकते हो अपना नोटबुक कंप्लीट करने के लिए स्टूडेंट। मला पाठातील प्रजासत्ताक या शब्दाचा योग्य अर्थ समजून घ्यायचा असेल तर मी मराठी शब्दकोश घेईन। शब्दकोशातील शब्दाचा आकार विलेप्रमाणे क्रम लावलेला असतो, म्हणजे प्रथम अ, आ, ते, औ, नंतर क वर्गातील बाराखडी, मग च वर्गातील बाराखडी। याप्रमाणे मी वर्गातील पहिला वर्ण प पर्यंत येईन। त्यानंतर मला हा वर्ण शोधायचा असल्यामुळे प, प, पम नंतर हे जोडाक्षर प प्लस र शोधीन आणि मला सुरू होणाऱ्या जोडाक्षरामध्ये च वर्गातील ज मध्ये प्रजासत्ताक हा शब्द सापडेल। अशा प्रकारे त्याचा अचूक अर्थ मला समझेल। इसका आंसर हुआ स्टूडेंट। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो एक्सरसाइज में तुम्हारे शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा। तो एक आंसर देखो, एखाद्या भाषेतील आकार विलेनुसार असलेल्या सर्व शब्दाचा संग्रह म्हणजे शब्दकोश होय। मराठी वर्णाच्या आकार विलेनुसार मराठी भाषेतील सर्व शब्दाचा संग्रह मराठी शब्दकोशात असतो। एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोशाचा अत्यंत उपयोग होतो। शब्दकोशामुळे शब्दाचा प्रमाण उच्चार कळतो, शब्दाची व्युत्पत्ती कळते, त्याचे समानार्थी प्रतिशब्द कळतात, संदर्भानुसार बदलेले शब्दाचे अर्थ कळतात। कधीकधी शब्दाच्या अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र शब्दकोशात मिळते। तो शब्द मूळ भाषेतील आहे की परकीय भाषेतील तेही कळते। शब्दाचे लिंग कळते, प्रसिद्ध लेखकाच्या ग्रंथातील संदर्भ कळतात। अशा प्रकारे शब्दाची संपूर्ण माहिती कळण्यासाठी शब्दकोशाचा महत्त्वपूर्ण उपयोग असतो। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो शब्दकोशासंबंधी पुढील मुद्द्यांना धरून परिच्छेद तैयार करा। फर्स्ट दिया है उसमें शब्दकोशाचा उपयोग, तो हम लोग देख लेते हैं उसका आंसर। देखो, शब्दकोश मतलब डिक्शनरी का उपयोग किस लिए होता है? तर शब्दकोशाचा उपयोग भाषेतील आकार विलेनुसार क्रमाने लावलेल्या सर्व शब्दाचा संग्रह शब्दकोशात असतो। त्यामुळे एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ, त्याची व्युत्पत्ती, त्याचे प्रतिसाद, अर्थाचे स्पष्टीकरण इत्यादी माहिती कळण्यासाठी शब्दकोशाचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो। ये इसका आंसर हो गया। नेक्स्ट क्वेश्चन दिया है, देखो शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे।
तो उसका आंसर हम लोग देखते हैं। शब्दकोशाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. प्रत्येक शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो हे कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याचा सराव करणे, शब्दाच्या अर्थाच्या छटा लक्षात घेणे, शब्दकोश ही संकल्पना समजून घेणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, तसेच शब्दकोश नीट व सुलभपणे हाताळता येणे. शब्दकोशाची निर्मिती भाषिक व्यवहारात आत्यंतिक महत्त्वाची व मूल्यवान है। तो ये तुम्हारा एक्सरसाइज का आंसर हो गया स्टूडेंट। इसे नोटबुक में राइट कर सकते हो। वीडियो अच्छा लगा तो लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिए स्टूडेंट, ताकि दूसरे वीडियो के नोटिफिकेशन तुम्हें मिल सके।